भगवंताला जसं बिल्वदळ आवडतं महाराज सगळ्यात जास्त, तसं भगवंताला महाराज भस्म सुद्धा जास्त आवडतं. भस्म धारण करत असताना किती ठिकाणी धारण करावं ऐका, शिव महापुराण कथा सांगते. भस्म धारण करत असताना 32 ठिकाणी, 16 ठिकाणी, 8 ठिकाणी, 5 ठिकाणी, नाहीतर 3 ठिकाणी, नाहीतर भाल प्रदेशावरती कपाळावरती भस्म एका ठिकाणी लावता येतं. 32 ठिकाणी भस्म धारण करता येतं. वैष्णवगण 12 ठिकाणी असतो, बरं ध्यान ठेवा. वैष्णवगंध 12 ठिकाणी आणि हे भस्म 32 ठिकाणी लावा तुम्ही. 16 ठिकाणी लावा, 8 ठिकाणी लावा, 5 ठिकाणी लावा, 3 ठिकाणी लावा किंवा 1 ठिकाणी लावा. म्हणजे भाल प्रदेशावरती कपाळावरती सुद्धा भस्म लावता येतं. पण हे 3 त्रिपुंड जे आहे ना भस्म धारण करण्यासाठी, त्रिपुंड म्हणजे 3 रेषा असतात. ही पहिली रेष आकार, दुसरी रेष उकार आणि तिसरी रेष मकार आहे. पहिली जी रेष आहे त्या रेषेचं नाव आहे महादेव. भस्माची दुसरी रेष जी आहे त्रिपुंडाची तिचं नाव आहे महेश्वर. आणि जी सगळ्यात खालची तिसरी रेष भस्माची आहे त्रिपुंडाची, ती रेष तिचं नाव आहे शिवतत्व. पहिल्या रेषेमध्ये क्रियाशक्ती वास्तव्य करते, दुसऱ्या रेषेमध्ये इच्छाशक्ती वास्तव्य करते आणि तिसऱ्या रेषेमध्ये ज्ञानशक्ती वास्तव्य करत असते. क्रियाशक्ती, इच्छाशक्ती आणि ज्ञानशक्ती, त्या तिन्ही शक्त्याचं जिथं वास्तव्य आहे ते म्हणजे त्रिपुंड आहे, ते म्हणजे भस्म आहे. आणि भगवंताचं भस्म आपण परिधान केलं पाहिजे, लावलं पाहिजे. काही लोक म्हणतात महाराज तुम्ही भस्माचं सांगता, शिव महापुराण सांगता, तुम्ही भस्म लावत नाही. याचा अर्थ असा नाही. ऐका, जी दीक्षा घेतली असते ना ज्या परंपरेची, त्या परंपरेचा माणसाला गंध लावावा लागतो. ध्यान ठेवा, लक्षात आले? हां, ज्यानं ज्या संप्रदायाची किंवा ज्या गुरुची दीक्षा घेतलेली आहे त्या संप्रदायाचा तिलक लावावा लागतो. वीरशैवाची दीक्षा घेतली असेल त्याला सतत भस्मच धारण करावं लागतं. त्रिपुंडच बालप्रदेशावर लावावं लागतो. कोण्या संप्रदायाचे तुम्ही पाईक आहेत, कोणाची दीक्षा घेतली याच्यावर तुमचा तिलक अवलंबून असतो. ध्यान ठेवा. जे वीरशैव आहेत ना ते भस्म धारण करतात, जे वारकरी आहेत ते उभाच गंध लावतात. या गंधामध्ये सुद्धा प्रकार आहेत, बरं ध्यान ठेवा. हां, यामध्ये सुद्धा 9 प्रकार आहेत गंधामध्ये. कोण्या संप्रदायाचा कसा गंध असतो, वीरशैवाचा कसा असतो, गाणपत्याचा कसा असतो, शाक्ताचा कसा असतो, म्हणजे देवीचे जे भक्त आहेत त्यांचा गंध कसा असतो. बरोबर आहे की नाही? पण आता ते सगळे 9 प्रकार सांगत बसत नाही. मी भस्माचं महात्म्य सांगून पुढे जाणार आहे. पण काही माणसाला किती महत्त्व सांगू द्या भस्माचं, गंधाचं, त्याला गंधामध्ये गंधच नसते. किती सांगू द्या त्याला गंध इकडं नसते, गंध तिकडं असते. पण इकडं गंधामध्ये गंध नाही. नाही नाही नाही, कपाळावर ते गंध दिसला की याचं डोकं उडते. पण भस्म धारण केलं पाहिजे शिवाची आराधना करत असताना. पण भस्म धारण करत असताना मौन साधना म्हणून भस्म लावायचा नाही. तर भस्म धारण करत असताना याच्यासाठी मंत्र काही सांगितलेले आहेत. कपाळावरती भाल प्रदेशावरती भस्म लावत असताना मंत्र सांगितलेला आहे, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय म्हणत म्हणत भस्म लावलं पाहिजे. पार्श्वभागी जर भस्म लावायचं असेल तर ईशाभ्याय नमः असा मंत्र सांगितलेला आहे. मनगटावर जर भस्म लावायचं असेल तर त्याच्यासाठी महाराज बीजाभ्याय नमः असा मंत्र सांगितलेला आहे. जर आपल्या खालील अंगावरती लावायचं असेल, कमरेच्या खाली जर महाराज लावायचं असेल भस्म, तर त्याला मंत्र सांगितलेला आहे पितृभ्याय नमः. वरील अंगावर भस्म लावायचं असेल तर त्याला उमेशाभ्याय नमः असा मंत्र सांगितलेला आहे. आणि मस्तकाने पाठ, तुमचं डोकं उठलं तर भस्म धारण करा आणि हा मंत्र म्हणा. मस्तकावर आणि पाठीला जर लावत असताना जर महाराज हा मंत्र म्हणला तर दुखणं राहतं, मस्तक शांत होतं. तो मंत्र आहे भीमाय नमः. भीमाय नमः म्हणजे भीमदादासारखं भीमदादासारखं दुसरं कोणी बलवत्तर नाही आहे. आणि भीमदादाला शक्ती प्राप्त करून देणारा हे भीमाशंकर दादा आहे.
भोला शंकर आहे, त्याच्या एवढा कोणता गदा दुसरा फिरवणारा नाही, तो भीम आहे. म्हणून त्याचं नाव बल आपल्या अंगी यावे याच्यासाठी मंत्र दिलाय, भीमाय नमः, भीमाय नमः असा म्हणून मस्तकारांनी पाठीवरती भस्म लावायचे. जर हे काहीच लक्षात राहत नसल तर नमः शिवाय एवढं तरी लक्षात राहतं ना, नमः शिवाय म्हणून तरी भाल प्रदेशावरही भस्म धारण केलं पाहिजे. हर हर. एखाद्या माणसाला रात्री झोप येत नसेल, दचकन उठत असेल लेकरू, तर त्याला फक्त आणि फक्त महाराज 12 ज्योतिर्लिंगाचे नावं घेऊन किंवा एका जरी ज्योतिर्लिंगाचं नाव घेऊन जर महाराज आपण त्याला ते भस्म लावलं तर ते पोरग शांत झोपी जातं, दचकत नाही, स्वप्नदोष होत नाही. हे करून बघा. आम्ही लहान असताना आम्हाला त्यावेळेस कथा आम्ही करत नव्हतो, पण कळत नव्हतं, पण आता कळतंय. जुन्या माता भगिनी बघा, त्यांच्या घरामध्ये एखादा लेकरू असेल, दचकत असेल, त्याला ताप आली असेल, बाहेरवसा झाला असेल, भिजला असेल, तर महाराज ते संध्याकाळी शांत झोपावं, दचकू नये याच्यासाठी आमची आई, आमची आजी तर त्या लेकराला महाराज आता सुद्धा ती काय लावत असत, भस्म धारण करायला लावत असत. कपाळावरती, मनगटाला, भाऊला, मानेला, पोटाला, छातीला भस्म. आपण जर भस्म धारण करून जर झोपी गेलो तर आपल्याला स्वप्नदोष कसलाच होत नाही. कधी कधी वाईट स्वप्न पडतात. ज्याला स्वप्नदोष होतो, ज्याला सतत सतत झोपीमध्ये वाईट स्वप्न पडतात ना, त्या माणसाने शिवाचं नामचिंतन करत 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 त्याने आपल्या अंगावरती भस्म धारण केलं पाहिजे. भस्म धारण जर केलं आणि आपण निद्रावस्थेमध्ये असलात तर तुमचं रक्षण करणारी भोली देवता आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कसलाही स्वप्नदोष होणार नाही. स्वप्न पडतात प्रत्येकाला, पण स्वप्नामध्ये प्रकार आहेत, बरोबर आहे की नाही? स्वप्नामध्ये प्रकार आहेत. स्वप्नामध्ये गुरु यावे हे शुभ संकेत आहे. स्वप्नामध्ये आयो स्त्री यावी. आपण निघालोय कुठंतरी आणि आपल्या वाटेमध्ये जर सौभाग्यवती स्त्री आली तर भाग्याचं लक्षण आहे. स्वप्नामध्ये असं वाटतंय की मी आता कथेमध्ये बसलोय, स्वप्नामध्ये असं वाटतंय की मी आता शिवाची पूजा करून निघालोय, हे शुभ संकुट आहे, ध्यान ठेवा. स्वप्न चांगले असतात बरं, पण असले स्वप्न आपल्याला चांगले पडत नाही. आपल्याला स्वप्न पडतात. खरं सांगा बरं, देवाचं चिंतन स्वप्नात कधी येते काय? आपल्याला स्वप्न पडतात भूताची नाही तर पैशाची, दुसरं काही नाही पडत नाही महाराज. आपल्या जिंदगीत हेच आहे, दुसरं काही नाही मिळत. जगद्गुरु तुकोबरायला महाराज गुरुने उपदेश केला, देखत येऊ नये बाबाजी स्वप्नी येऊनी तुका याला, अनुग्रह दिला निजप्रती. म्हणजे झोपीच्या अवस्थेत मंत्र देऊन टाकला. रामकृष्ण हरी मंत्र झोपीमध्ये दिला. हे भस्म महात्म्य आहे. भस्म धारण करण्याचे मंत्रही आपण पाहिले. बिल्वदल महात्म्य आपण पाहिलेलं आहे. नंतर येते रुद्राक्ष महात्म्य. रुद्राक्ष महात्म्य एवढं सुंदर आहे. रुद्राक्षाची उत्पत्ती आपण गेल्या वर्षी सुंदर ऐकली होती. रुद्राक्षाची उत्पत्ती आहे भगवंताच्या नेत्रकमळातून, म्हणजे भगवंताच्या डोळ्यातून जे थेंब बाहेर आला, अश्रू आले, ते अश्रू चिटकारल्या गेले आणि त्याच्यातून महाराज रुद्राक्षाची उत्पत्ती झाली. आणि एका प्रकारचे रुद्राक्ष नाही तर 14 प्रकारचे रुद्राक्ष आहेत. ध्यान ठेवा, 14 प्रकारचे रुद्राक्ष आहेत. त्याच्यामध्ये काही लाल रुद्राक्ष आहेत, काही काळे आहेत, काही पिवळे आहेत आणि काही पांढरे आहेत. त्याच्यामध्ये 4 प्रकार आहेत: लाल, पिवळे, पांढरे आणि लाल. हे 4 रुद्राक्ष, काळे 4 आहेत. हे 4 रुद्राक्ष आहेत. सर्वश्रेष्ठ रुद्राक्ष सांगितला आवड्या एवढा, मध्यम वर्णाचा रुद्राक्ष सांगितला चेन्या एवढा, बोरा एवढा, आणि कनिष्ठ दर्जाचा सांगितला बोरा एवढा. आपला चेन्या एवढा कनिष्ठ, बोरा एवढा मध्यम आणि आवळ्या एवढा वरिष्ठ. मोठा रुद्राक्ष चांगला आहे. तुम्ही म्हणताल मग महाराज मोठे आम्हाला घाला वाटत नाही, छोटा घालतो, मग मध्यम कनिष्ठ झाला का? तसं नाही. दर्जा जरी कमी जास्त असला तरी त्याचा गुण मात्र सारखाच आहे. विंचू लहान चावला काय मोठा चावला काय, डॅन्स मारत माणूस सारखाच मारतो काय. तसं मोठा धारण केला काय छोटा धारण केला काय सारखं तुम्हाला फलश्रुती मिळणार आहे. आपल्या गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ असावी, आपल्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असावी, तरच आपल्या देहाला पवित्रता आहे, नाही तर अन्यथा नाहीये. जरी कितीही अंगावरती सोनं घातलं तोळ्या तोळ्यानं तरी सुद्धा किंमत नाही महाराज. पण तुमच्या गळ्यामध्ये फुटका मणी असू द्या तुळशीचा, त्याला पृथ्वीचं मोल आहे त्या तुळशीच्या माळेला. ध्यान ठेवा, रुद्राक्षाच्या माळेला एवढं पुण्य आहे, एवढं महात्म्य आहे.
आयुष्यभर ज्यानं माळ घातली नाही, मेल्यानंतर का होईना त्याच्या तोंडामध्ये काय टाकतात? हॅलो हॅलो, झोपल्या का काय? तीन बाई झोपल्या नाही ना? तुमच्याकडे माणसं मरतात का नाही? मरतात ना? मरतात. मेल्यानंतर त्याच्या तोंडात काय टाकतात? हा, तुळशीचं पानच. तुळशीचं पान टाकतात. नाही नाही, जित्यापर्यंत करायचेच, पण मला महत्व सांगायचे माळीच. आयुष्यभर ज्यानं माळ घातली नाही, शेवटी का होणार त्याच्या मुखामध्ये बेलाचं किंवा तुळशीचं पान टाकल्याशिवाय त्याला पवित्रता होणं शक्य नाही. तर जिवंत असताना माणसानं महाराज असा डोक्यात विचार केला पाहिजे, अरे रे रे, शेवटी का होईना जर आपल्या मुखात जर तुळशीचं पान आल्याशिवाय जर आपलं शरीर पवित्र होत नसेल तर जिवंत असतानाच माळ घातली पाहिजे. बरोबर आहे की नाही? आत्ताच रुद्राक्ष घातला पाहिजे, आत्ताच तुळशीची माळ घातली पाहिजे. हे दरवर्षी एवढा मोठा मंडप टाकायचा, दरवर्षी एवढी कथा करायची, दरवर्षी एवढे कीर्तन ठेवायचे, कशासाठी? पैसे जास्त झालेत म्हणून का? नाही. एवढा मोठा खर्च करायचं एकमेव उद्दिष्ट एकच आहे, उद्देश हाच आहे की दरवर्षी कथेमधून 10 तरी निर्वेष्टी झाले पाहिजे आणि 10 तरी माळकरी झाले पाहिजे, तरच या सत्याचा सार्थक आहे. ध्यान ठेवा. पण नाही, या सत्मार्गाला येत नाहीत माणसं. आणि आता तर महाराज दुनिया कुणीकडे चालली काहीच कळत नाही, हो, लईच अवघड झालं. आताच आईनं म्हटल्याने महाराज सध्या अशी परिस्थिती झाली, देवाला तर मानतच नाही, द्या सोडून, पण जिथे जागते चालते माणसं आहेत ना, माणसं माणसाला किंमत देत नाही तो. सध्या एकमेकाला कधी प्रेमानं बोलणार नाहीत, एकमेकाकडे बघितलं तरी बघा, जाऊ द्या, नका तुम्ही देवाला माना, पण बघा ना, माणसं माणसाकडे बघत असताना कशा हेतून बघतात बघा. प्रेमाचे 2 शब्द बोलत नाहीत, प्रेमाच्या 2 गोष्टी कुठं उभा टाकून बोलायला वेळ नाही माणसाला. हां, त्याच्याबद्दल वाईट षडयंत्र करण्यासाठी माणसाकडे वेळ आहे. माणसाचं आयुष्य याच्यामध्ये चाललंय, स्वतः जन्म कशासाठी दिलाय देवानं याच्याकडे त्याचं लक्ष नाहीये महाराज. पण याची कमी, त्याची कमी, याचा मोठेपणा, त्याचा कमी लेखणं, याला काहीतरी म्हणणं, त्याला काहीतरी टोमणं मारणं, याच्यासाठी आयुष्य सगळं चाललंय. मत्सर जास्त वाढायला लागला माणसाचा, दुजाभाव जास्त वाढायला लागला. मी श्रेष्ठ याच्यामध्ये माणसं महाराज बस वेडे झाले आणि मी स्वतःला शाणा समजायला लागले. मी किती श्रेष्ठ आहे हे दाखवण्यामध्ये काही लोक तर टिप्पणी करतात, एवढ्या खालच्या पातळीचे शब्द उच्चारण करतात आणि स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. पण ध्यान ठेवा, तुम्ही कितीही सिद्ध करण्याचा बोलून सिद्धता केली, सिद्धता होत नसते महाराज. तुमची किती श्रेष्ठत्व आहे, तुम्ही किती सिद्ध आहेत हे तुमच्या बोलण्यातून स्पष्ट होत नाही, तर तुमच्या कर्तृत्वावरून तुमचं सिद्ध पण होत असतं. म्हणून माणसाचं कर्म चांगलं असलं पाहिजे, माणसाचं वागणं चांगलं असलं पाहिजे आणि माणसाचं बोलणं चांगलं असलं पाहिजे. माणसं कसं बोलतात, बाबा सांगूच नका. सध्या माणसं एकमेकाला कमी लेखतात महाराज. माणसानं कोणालाच कधी कमी समजायचं नसतं. ध्यान ठेवा, प्रत्येकाची बाजू प्रत्येक ठिकाणी मजबूत असते. देवानं प्रत्येकाची बाजू मजबूत दिलेली असते. तुमच्याकडे एक गुण आहे तर दुसऱ्याकडे दुसरा गुण आहे, तुमच्याकडे एक आहे तर त्याच्याकडे दुसरं आहे. प्रत्येकाला देवानं निरनिराळ्या वस्तू दान देऊन टाकले आहेत. म्हणून कधी कोणाला कमी समजायचं नाही. कधी कोणाला काय दिलं असेल, कधी कोणाला काय दिलं असेल, हे देवाचे उपकार समजायचे आणि जिंदगीचा आनंद घ्यायचा आहे. मतभेदामध्ये मत्सरामध्ये जिंदगी नका घालू, त्याच्यामधून काहीच मिळत नाही आणि दुःखच तुम्हाला मिळणार आहे, दुसरं काही मिळणार नाही, काहीच मिळत नाही. सध्या परिस्थिती अशी चालू आहे महाराज, किती कीर्तन ऐकू द्या, किती कथा ऐकू द्या, सध्या माणसाची वृत्ती काकू अशी झालेली आहे, शेजारच्यानं गाडी घेते तरी जमत नाही.
शेजारच्यांना बंगला बांधला तरी जमत नाही, याचे पत्र निघत नाही, पण त्यानं कसं काय स्लॅब टाकलं? लय अवघड आहे याच्यामध्ये. कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जा, तिथे स्पर्धा निर्माण झाली महाराज. कॉपी करायला लागले लोक. तुमचं श्रेष्ठत्व तुम्ही महाराज तुमच्या कर्तृत्वावरून लोकांना दाखवत चला. एखाद्याची निंदा करून, एखाद्याला नावं ठेवून तुम्ही कधीच मोठे होणार नाहीत, हे सुद्धा लक्षात ठेवा.